त्यात कन्यादान नावाचा विधी असतो. तो महत्वाचा, सर्वात जास्त महत्वाचा विधी कन्यादान आहे. शिरध्वजानी आणि कुशध्वजानी कन्यादान केलं. कन्यादान फार मोठा विधी नाही आहे, फार लहान आहे, पण फार महत्वाचा आहे आणि दुर्दैवाने दुर्लक्षित झाला. एका वाक्याचा संकल्प आहे, ही माझी लक्ष्मी स्वरूप असणारी कन्या मी विष्णू स्वरूप असणाऱ्या वराला प्रदान करतो आहे, एवढा संकल्प त्यांनी करायचा असतो. आपण बघितलं असेल, वर त्या वधू पित्याचा हात, आईचा हात असतो, खाली पित्याचा हात असतो, त्याच्या खाली त्या मुलीचा हात असतो आणि त्याच्या खाली नवऱ्याचा हात असतो. वरून पाणी टाकलं जातं आणि तो संकल्प करतात, ही माझी लक्ष्मी स्वरूप असणारी कन्या. असं आहे शास्त्रामध्ये. विवाहाच्या वेळेला तो कोणी असो, ती वधू कोणी असो, तिच्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य असतं असं मानलं जातं आणि वराच्या ठिकाणी विष्णूचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. त्यामुळे त्या लग्नातल्या वधूवराला लक्ष्मी, विष्णू लक्ष्मी असंच समजलं जातं. प्रत्यक्ष विष्णू आहे असं मानलं जातं. त्याची कारण भक्तिशास्त्राच्या दृष्टीने वेगळी दिली आहेत, धर्मशास्त्राच्या दृष्टीने वेगळी दिली आहेत. पण हे सगळं करायचं असतं. मग ते आपल्याकडे म्हणतात ना, लक्ष्मी नारायणाचा जोडा असं म्हणतात की नाही आपल्याकडे, लक्ष्मी नारायणाचा जोडा. आता हे लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे ते तेवढ्याच दिवशी असतो जेव्हा ते संकल्प होतो ते लग्न लागतं की नाही, तेव्हापर्यंतच तो लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो. मग लक्ष्मी निघून जाते, नारायण निघून जातो, जोडा फक्त तोही तिच्या हाती राहतो.